अहो, तुमची औषधे घेतलीत ना, नाहीतर विसराल नेहमीप्रमाणे आणि मग पुन्हा त्रास होईल मागच्यासारखा. अहो, कामे तर आहेतच नेहमीची. आता थोडंफार आपल्या प्रकृतीकडे नको का लक्ष द्यायला? गोपिकाबाई आपल्या नवऱ्याला दामोदर पंतांना उद्देशून हळूवार आवाजात बोलत होत्या. आपला नवरा आपल्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतोय, हे त्यांना आता इतक्या वर्षाच्या सहवासाने माहीत झाले होते. पण तरीही बोलल्याशिवाय राहवत नव्हते. गोपिकाबाई आणि दामोदर पंतांचा संसार तसा सुखाचा म्हणावा असाच होता. स्वतःला मूळबाळ नसूनही पंतांनी आपले पुतणे, पुतण्या, बहिणीची मुले यांचा आलटून पालटून सांभाळ केला होता. ते स्वतः हाडाचे शिक्षक होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी तसे खूप मोठे नाव कमावले. एका लहानशा गावाच्या शाळेत पंत शाळा मास्तर म्हणून नोकरीला लागले. ते आता शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्या संस्थेचे सर्व कामकाज बघू लागले. आपल्या कष्टाळू व परोपकारी वृत्तीने पंतांनी शाळेचा नावलौकिक वेळोवेळी मोलाची भर टाकली. आपल्या विद्यार्थ्यांवरती एका पित्याच्या ममतेने प्रेम केले. त्यांना योग्य मार्गदर्शन केले. आपल्या कारकिर्दीत अनेक पिढ्या घडवण्याचे काम पंतांनी अत्यंत निस्पृहपणे केले. त्यामुळे त्यांना खूप मानसन्मान मिळाले. मागील वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरकारने त्यांना सन्मानित केले होते. आपल्या ह्या यशाची पंतांना धुंदी नव्हती, पण अभिमान जरूर होता. आपल्या पत्नीला त्यांनी कधी ह्याविषयी काही बोलून दाखवले नव्हते. इतरांपेक्षा तासनतास खर्च करून विद्यार्जन करणारे पंत स्वतःच्या घरात मात्र मोजकेच बोलत असत. जणू आपले सगळे जीवन समाज प्रबोधनासाठीच त्यांनी समर्पित केले होते. विद्यार्जन करणे हा शिक्षक म्हणून पंतांचा पेशा होताच, पण त्याहीपेक्षा सामाजिक कार्याचा त्यांनी कधी धनसंचय केला नाही, पण लोकसंचय मात्र अमाप केला होता. बघता बघता काळ पुढे पुढे सरकत होता. गेली काही वर्ष कशी निघून गेली हे पंतांना कळलेच नाही. घरात स्वतःची अपत्ये नव्हती, तरी गोपिकाबाईंनी आपले पुतणे, भाचे यांच्या संगोपनात आपल्या आयुष्याची धन्यता मानली. त्यात त्यांचे मन रमले. मुलांच्या पंखात बळ आल्यानंतर ते उडूनही गेले. त्यानंतर मात्र गोपिकाबाई घरात एकाकी झाल्या. देवधर्म, वाचन, चिंतन, मनन यात त्यांनी आपला वेळ सत्कारणी लावला. पण पंतांकडे कधीच कोणतीच तक्रार केली नाही. आपल्या पतीच्या कार्यात अडथळा येईल असे वर्तन त्यांच्याकडून कधीच घडले नाही. अलीकडे मात्र पंतांच्या प्रकृतीच्या कुरबुरी जराशा सुरू झाल्या होत्या. डॉक्टरांकडे जाऊन नियमित वैद्यकीय तपासण्या, औषधपाणी हे सर्व तर व्हायलाच हवे होते. पण पंत स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाहीत हे गोपिकाबाई जाणून होत्या. म्हणूनच जातीने लक्ष घालून पंतांची काळजी त्या घेत असत. येत्या काही महिन्यातच पंत आता शाळेच्या सेवेतून निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर मात्र सध्याच्या परिस्थितीत नक्कीच बदल होणार होता, विशेषतः आर्थिक बाबतीत. पंतांनी आजपर्यंत सांसारिक जबाबदाऱ्यांकडे कधी गांभीर्याने बघितले नव्हते. गोपिकाबाईंनी एक गृहदक्ष गृहिणीप्रमाणे अत्यंत काटकसरीने आपला संसार सावरला होता. समाजात राहायचे म्हणजे व्यवहार देणे घेणे हे तर सर्व अपरिहार्य होते. पंतांच्या तुटपुंज्या पगारातून त्यांना ही कसरत करावी लागत असे. पंतांच्या पगारातील बराचसा भाग गरजू व अनाथ मुलांच्या संगोपनार्थ जात होता. विद्यार्जनासारखे पवित्र काम ते कोणत्याही मोबदल्याशिवाय करीत होते. त्यांच्यात व्यवसायातील इतर लोकांची भरभराट गोपिकाबाई तटस्थपणे बघत असत. साध्या घरातून फ्लॅटमध्ये व फ्लॅटमधून 2-3 मजली घरामध्ये अशी इतरांची व्यावसायिक प्रगती गोपिकाबाईंना अचंबित करीत होती. स्त्रीसुलभ स्वभाव धर्मानुसार नकळत आपल्या अतिशय साध्यासुध्या घराशी त्या मनातल्या मनात तुलना करू लागत. तेव्हा त्यांना हे कोडे कधी उमललेच नाही की समव्यावसायिक असूनही पंत अशी प्रगती का करू शकले नाहीत.
पण आपल्या मनातील हे विचार पंतांना उघडपणे बोलून दाखवण्याचे धाडस त्यांनी कधीच केले नाही. आपल्या पतीची परोपकार वृत्ती त्यांना ज्ञात होती. आपल्या बायकोलाही काही भावना आहेत, हौसमौज आहे, हे पंतांना जणू कधी उमगलेच नव्हते. हौसमौज तर सोडा, पण कधी भावूक होऊन बोलणे नाही, की कधी थट्टा मस्करी नाही. सकाळ उजाडली की दिनचर्येला जी सुरुवात व्हायची रात्रीपर्यंत, वर्षानुवर्ष तीच आखीव रेखीव जीवनपद्धती अगदी यंत्रवत सुरू होती. अनेक वर्ष मनाला समाजावीत गोपिकाबाईंनी आपल्या नवऱ्याच्या स्वभावाशी स्वतःची सांगड घालून घेतली होती. म्हणूनच इतकी वर्ष संसार कुठल्याही अडथळ्याविना सुरळीत सुरू होता. बघता बघता दिवस महिने उलटले आणि तो दिवस जवळजवळ येऊ लागला. पंताचा निवृत्तीचा दिवस. एवढे वर्षांची सेवा आता पूर्णत्वाला येऊन पोचणार होती. आपल्या सेवेतून पंत निवृत्त होणार ही कल्पना पंतांपेक्षा इतरांना जास्त क्लेशकारक वाटत होती. पंतांचे त्यांच्या विद्यालयातील योगदान वादातील होते. मन, तन, धन सर्वस्वीपणाला लावून पंतांनी त्यांचे विद्याजनाचे कर्तव्य पार पाडले होते आणि अत्यंत निर्मळपणाने पार पाडले होते. निवृत्तीनंतरही पंत विद्यालयाशी काही ना काही निमित्ताने जोडले तर जाणारच होते. ते विद्यालय त्यांच्यासाठी एक मंदिरच होते. इतक्या श्रद्धाळू अंतःकरणाचे पंत मंदिरापासून दूर कसे राहू शकणार होते? अखेर निवृत्तीचा तो दिवस उजाडला. आदल्या दिवशीही पंत शांतपणाने झोपी गेले आणि नेहमीप्रमाणे उठून आपली सर्व आनिके उरकून विद्यालयात जाण्यासाठी म्हणून तयार झाले. आज मात्र गोपिकाबाईंना उद्देशून ते म्हणाले की, अहो, आजच्या कार्यक्रमाचे तुम्हालाही आमंत्रण आहे हे लक्षात आहे ना? विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सर्व कार्यक्रम आखला आहे. जरा लवकर तयार व्हा, उगाच उशीर व्हायला नको. असे म्हणून देवाला नमस्कार करून चपला पायात अडकवून पंत घराबाहेर पडले. आज त्यांचे विद्यार्थी त्यांना घ्यायला आले होते. गोपिकाबाई झटपट आवरून त्यांच्याबरोबर बाहेर पडल्या. आज कितीतरी दिवसांनी आजूबाजूच्या लोकांनी अशी लक्ष्मीनारायणची जोडी एकत्र बघितली होती. पंत नेहमीप्रमाणे दमदार पावले टाकीत चालत होते, पण गोपिकाबाईंची पावले मात्र काहीशी अडखळतली होती. मन कुठेतरी जड झाल्याची भावना त्यांना होत होती. आतून काहीतरी वेगळेच वाटत होते. विचारांच्या गर्दीत ते विद्यालयापाशी येऊन पोचले. विद्यालयाच्या समोरच असलेल्या भव्य प्रांगणात हा निरोप समारंभाचा सोहळा आयोजित केला होता. सर्वांनी मिळून तो परिसर अत्यंत सुशोभित केला होता. आज इथेच विद्यार्थी व त्यांचे सहयोगी आपल्या लाडक्या सरांचा ह्या महाविद्यालयातील अखेरचा दिवस अविस्मरणीय असा करणार होते. पंत आणि गोपिकाबाई येताच सर्वजण पुढे आले. त्यांचे स्वागत करून अतिशय आदराने त्या दोघांना व्यासपीठावर नेण्यात आले. तिथे गावातील प्रतिष्ठित लोक बसले होते. उठून उभे राहून सर्वांनी सरांना अभिवादन केले. पंत आणि गोपिकाबाई स्थानपन्न झाले. त्यानंतर एका पाठोपाठ एक सर्वांनीच पंताबद्दल आपली मनोगत व्यक्त केली. संचालक सुद्धा भरभरून बोलत होते. समोरचा विद्यार्थी वर्ग खूप भावूक झाला होता. त्यांना पण आपल्या सरांबद्दल बरेच काही बोलायचे होते, पण मन गहिवरून आल्याने कंठ दाटला होता. शब्दाबाहेर पडत नव्हते. डोळे मात्र भरून वाहत होते. सर्वांची भाषणे झाली. सत्कार समारंभ पार पडला. तेव्हा अर्थातच सरांना आपले मनोदय व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली. पंत आपले विचार प्रकट करण्यासाठी म्हणून उभे राहिले. धीर गंभीर आवाजात त्यांनी बोलायला सुरुवात केली. आज मी माझ्या मुलांना आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना प्रसन्न अंतःकरणाने अभिवादन करतो. आजपर्यंतचं मी अत्यंत निष्ठेने व आपुलकीने ह्या महाविद्यालयाची सेवा केली. माझ्या परीने मी आदर्श विद्यार्थी घडवण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यांच्यावर पित्यासमान भरभरून प्रेम केले आणि त्याच हक्काने वेळ आली तेव्हा रागवलोही.
समाजात वावरताना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपली सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी, यासाठी मी सतत जागरूक राहिलो. त्यांनी एक आदर्श विद्यार्थी तर असावेच, पण आदर्श नागरिकही व्हावे यासाठी झगडत राहिलो. विद्यालय हे माझ्यासाठी मंदिर व माझे विद्यार्थी हेच माझे दैवत आहे. त्यांची पूजा मी त्याच भक्तिभावाने केली. आज माझे मन समाधानाने भरून पावले आहे. माझे जीवन कृतार्थ झाल्याची जाणीव मला होत आहे. हे सर्व करीत असताना माझ्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना सतत असायची. बाहेरच्या जगात माझी एक आदर्श शिक्षिकेची प्रतिमा प्रत्येकाच्याच मनात होती, पण घरात मी आदर्श पुरुष, एक आदर्श पती कधीच होऊ शकलो नाही. माझे विद्यालय, माझे विद्यार्थी यांनाच मी प्रथम दर्जा दिला व माझ्या घराला मात्र मी नेहमीच अंतिम श्रेणीत देत राहिलो. हे मला कळत होते, पण वळत मात्र नव्हते. आजपर्यंत मला जे मात्र सन्मान मिळाले ते फक्त माझ्या सहधर्मचारिणीमुळेच होऊ शकले. कारण वर्षानुवर्ष माझ्या पत्नीने माझी सर्वार्थाने उत्तम पाठराखण केली. मला वेळोवेळी समजून घेतले. घरातील माझ्या अनुपस्थितीबद्दल तिने कधीही तक्रार केली नाही. मला घरासंबंधीचा व्यवहार कधीच जमला नाही. किंबहुना मला कोणतेच व्यवहार ज्ञात अवगत नव्हतेच. ते सर्व तिनेच सांभाळले. सर्व आघाड्यांवर ती एखाद्या शिलेदाराप्रमाणे एकटीच लढत राहिली. माझ्या विद्यार्थ्यांवरती प्रेम करून आपली मातृत्वाची भुरळही तिने अक्षरशः भागवून घेतली. आज ह्या सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या पत्नीला माझ्या मनातील भावना सांगू इच्छितो की ह्या सर्वांसाठी मी तिचा आजन्म ऋणी राहील. आज तुझ्यामुळेच समाजात माझे हे स्थान मी मिळवू शकलो. तुझ्यावर मी खूप अन्याय केला, त्याबद्दल मोठ्या अंतकरणाने तू मला नेहमीप्रमाणे क्षमा करशील याची मला खात्री आहे. यापुढे तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची सावधानता बाळगीन. मी तुझा खूप खूप आभारी आहे ग. असे अत्यंत तळमळीने बोलून पंतांनी गोपिकाबाईंकडे वळून बघत हात जोडले. तेव्हा सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. गोपिकाबाईंना क्षणभर काहीच उमगले नाही. त्या संकोचाने तशाच बसून राहिल्या. आज इतक्या वर्षानंतर आपल्या पतीचे हे एक नवे रूप त्या बघत होत्या. आपल्या पतीला आपण किती कठोर समजत होतो, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल किती आपुलकी आहे हे त्यांना ह्या क्षणीच समजले होते. सत्कार समारंभ अतिशय भावूक वातावरणात पार पडून सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन पंत आणि गोपिकाबाई तृप्त मनाने घरी परतले. घरात येताच पंतांनी गोपिकाबाईंना एक खुर्ची आणून दिली आणि त्यावर बसावयास सांगितले. त्यानंतर आपल्या कपाटातील एक मोठा बॉक्स आणून त्यातून एक किमती रेशमी साडी बाहेर काढली आणि त्या साडीवर एक देखणा दागिना ठेवून खूप प्रेमाने त्यांनी ती भेट आपल्या पत्नीच्या हातात ठेवली. तेव्हा त्यांना भावना अनावर झाल्या. इतक्या वर्षानंतर त्यांना हे सर्व देताना खूप अवघडल्यासारखे झाले होते. त्याचबरोबर इतक्या वर्षांच्या सहवासानंतर सुद्धा आपण आपल्या पतीला नीट ओळखू शकलो नाही, म्हणून त्यांना मनातून खेदही वाटत होता. गोपिकाबाईंनी शांत व स्नेहार्द्र नजरेने आपल्या ह्या प्रेमळ पतीकडे बघितले आणि हातातील साडीवरून हळूवार प्रेमाने हात फिरवताच त्यांना एक वेगळेच स्पंदन जाणवले. हे अनोखे स्पंदनच आता गोपिकाबाईंना त्यांच्या पुढील सहजीवनासाठी साथ संगत करणार होते.